पोरांनो, तुम्हाला लिहायचं आहे सब्जेक्ट मॅथ आणि टॉपिक लिहायचं आहे क्वेश्चन आन्सर, क्वेश्चन अँड या बोर्डवर जेही लिहिलं ते तुम्ही वहीत उतरवायचं आहे. क्वेश्चन अँड आन्सर. पोरांनो, आपण गणिताचे प्रश्न उत्तर घेणार आहोत. ठीक आहे, म्हणजे मागचे एक्झाम्पल घेणार आहोत. ठीक आहे, मग आलेले असतील काही, नसतील, त्याचं सर्व विश्लेषण किंवा सोप्या पद्धतीने तुम्हाला समजेल असं, लक्षात राहील असं, जास्तीत जास्त दिवसापर्यंत तुम्हाला लक्षात राहील असं आपलं सांगणार आहे. चलेगा? दौडेगा? चलेगा? हो सर. अरे चलेगा क्या? यस सर. चलेगा क्या? निर्विका? दौड़ेगा सर. निर्विका चलेगा क्या? निर्विकाचा आवाज येत नाही आता हो सर. 6 महिन्यापासून. ठीक आहे, लिहा पहिला प्रश्न डायरेक्ट. क्वेश्चन नंबर 1. शक्यतो आपण आता शनिवार रविवारी ना प्रश्न उत्तरच घेणार, नुसते प्रश्नच घेणार आहे. ओके, टॉपिक आपण घेणार शक्यतो नाही, असं माझं चाललंय. एक लिहा पहिला प्रश्न पोरांनो, अतिशय सोपा. 1 ते 100 पर्यंत 13 ने, म्हणजे 13 या संख्येने, ओके, ने निशेष सब्जेक्ट काय अद्या? एक ते सब्जेक्ट कोणता आहे? तू किती वेळ आली बेटा? हे 20 मिनिटांनंतर लेट आली तू, का बरं हे असं? हां, आता लिही जे आता जे दिसतंय ते लिही. 1 ते 100 पर्यंत 13 ने निशेष भाग जाणाऱ्या एक ते 100 पर्यंत 13 ने निशेष भाग जाणाऱ्या एकूण किती संख्या आहेत? नाही, सर आलो. प्रश्न लिहून घ्या आधी. 6 7 प्रश्न लिहून घ्या आधी, लिहून प्रश्न घ्या. प्रश्न लिहिल्याच्या नंतर आपण बोलूया त्यावर काय ते. थर्टीन 7 जा 91. सोपं आहे. 7 लिहिला प्रश्न सर्वांनी? अध्याय झालं का लिहून? हो सर. पोरांनो, तुम्हाला जर मी म्हटलं, बघा की लक्ष द्या, तुम्हाला जर मी म्हटलं 1 ते 10 पर्यंत 2 ने भाग जाणारी एकूण संख्या किती आहे? 2 ने. तर आपण म्हणतो बे 1 बे, बे 2 4, म्हणजे 2 झाल्या, बे 3 6, बे 4 8, बे 5 10 निशेष भाग जाणाऱ्या. हां, ठीक आहे, हे 5 आहे. जर मी म्हटलं तुम्हाला, ठीक आहे, मी जर म्हटलं 17 1 ते 17 या अंकांपर्यंत, ठीक आहे, मी म्हटलं 3 ने भाग जाणाऱ्या 3 ने भाग जाणारी किती संख्या आहेत? 3 1 3, 3 2 6, 3 3 9, 3 4 12, 3 5 15, 3 संख्या 18 चालेल का? नाही, 18 संख्याच नाही आहेत आपल्याला, फक्त 17 पर्यंतच विचार करायचे. म्हणजे किती संख्या आहेत रे पोरांनो? 1 2 3 4 5. म्हणजेच आपण काय केलो पोरांनो, बघा आपण काय केलो, हे 17ला आहे ना 3 न डिवाइड केलं का? 3 3 3 5 जा 15, आणि 7 मधून 5 गेला 2 राहिला,
1मधून 1 गेला 0 राहिला. म्हणजे हे जे आहे ना हे निशेष भाग गेलेल्या 5 संख्येत आणि ही बाकी आल्या तर आल्या. समजे क्या. मग आता असे कितीही जरी मोठी संख्या असेल तर त्याला तुम्ही काय करणार, डिवाइड ते कशाने करणार, जे म्हटले ते. समजे क्या. म्हणजे आता 1 ते 100 पर्यंत 13ने निशेष भाग जाणाऱ्या एकूण संख्या किती आहेत. मग आपण काय करूया, 100 भागिले डिवाइड बाय 13. 13 1 13, 13 2 26, 13 3 29, 13 54, 52, 13 5 65, 63 78, 63 91, 13 8 104 नाही चालणार आपल्याला. हां 13 8 104 नाही चालणार. 13 7 91. 13 7 जा 91. 13 7 जा 91. 91 लिहिला इथे तर मायनस केला जर पोरांनो काय येईल रे, किती राहतील 9. 9. हे 9 राहिलेले राहू देत, आपल्याला काही करणार नाही त्याची. हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. किंवा तुम्ही आता ही लहान संख्या असेल तर आपण पाडाही म्हणू शकतो, मोठी संख्या असेल तर मात्र काय म्हणू शकतो आपण, डिव्हिजनच करू शकतो. डिव्हिजन करायचं. मोठी संख्या कितीही मोठी संख्या तुझ्या डिव्हिजन करायचं. चालेल. चला लिहा आता डिव्हिजन करू आपण. द्या एरो करून लिहा. 100 डिवाइड बाय 13. 13 7 जा मायनस. हे बघा इथे ह्या 0मधून 1 जात नाही पोरांनो, मग इथं जातो आपण. इथं पण इथं जातात 10 होता, इथं 10मधून इथे घेतला, इथं 10 झाला, 10मधून 1 गेला 9 झाला, इथे राहिले 9, 9मधून 9 गेले 0 राहिले. ओके. आणि मग लिहायचं एकूण खाली लिहा, एकूण 9 संख्या आहेत, सॉरी 7 संख्या आहेत. आणि कोणकोणत्या आहेत त्या म्हटलं तसं, कोणकोणते आहेत असा तर प्रश्न नाही आहेत. छोटा अंक असेल तर येईल, मोठा अंक असेल तर असं काही येणार नाही. 7 संख्या आहेत. मग बरोबर लिहा त्या 7 संख्या कोणकोणत्या तर लिहा, बरोबर लिहा करून पुढे. एकूण 7 संख्या बरोबर करा पुढे. इथे मग बरं 13 लिहा, 13 26 26 39 52 65 78 78 and 91. 78 आणि 91. किती 78. 91. बरं असा प्रश्न आल्यावर तुम्हाला सोडवता येईल का. हा आलेला आहे नवोदयला प्रश्न आला तर येईल ना सोडवता. व्हिडिओ ऑन करा, ऑन युअर व्हिडिओ. ठीक आहे. घ्या दुसरा प्रश्न. दुसरा प्रश्न घ्या, जेवढे होते तेवढे सोडवू आपण. एका मंदिराला एका मंदिराला 50 पायऱ्या आहेत. किती आहेत आता तुम्ही जासाल मंदिराला आणि मोजसाल पायऱ्या, 1 2 3 4 5 किती आहेत, 50 पायऱ्या आहेत. असू शकतात 50 असू शकतात, किती असतात. मंदिराचा किती मोठं आहे त्यावर आहे. असं एक उदाहरण आहे आपलं. एका मंदिराला 50 पायऱ्या आहेत. प्रत्येक पायरीवर पायरीच्या पायरी माहिती ना, प्रत्येक पायरीवर पायरीच्या क्रमांकानुसार प्रत्येक पायरीवर पायरीच्या क्रमांकानुसार. तुम्ही म्हणाल पायरीला क्रमांक कसा असतो, 1 नंबर खालचा 1 नंबर 2 3 4 5 असा राहते नाही. पायऱ्या म्हणजे असं वरवरच राहतात बरोबर. एका मंदिराला 50 पायऱ्या आहेत. प्रत्येक पायरीवर पायरीच्या क्रमांकानुसार वरतून येताना 50 39 48 47 असे.
प्रत्येक पायरीवर पायरीच्या क्रमांकानुसार फुले फुले ठेवण्यासाठी एकूण किती फुले लागतील? किती फुले लागतील? झालं लिहून? 1 मिनिट थांबा सर. ले बेटा. झालं सर. बर पोरांनो, लिहिलं सर्वांनी? झालं का लिहून सर्वांचं? भाऊ काय नाव? आदिराज काय रे नाव विसरलो, सॉरी. विंध्याराज भाऊ. हे माईक बंद चालवायचं. झालं लिहून? झालं लिहून. आन्सर पण आलं. अरे वाव, व्हेरी नाईस. कोणाकोणाचं आन्सर आले? सोडवायचे साईडला सोडवा. वाव, व्हेरी नाईस. सचिन चौरे. व्हिडिओ ऑन करा तुमचा. व्हिडिओ ऑन ठेवा पोरांनो सर्वांनी. हा सचिन चौरे म्हणजे कोण? पहिल्यांदा आली का बेटा तू? फर्स्ट टाइम आली का? फर्स्ट टाइम आई का? होय. पहिल्यांदा क्लास करते? हा. ठीक आहे. कुठून आहे तू? बेलूर. हा? सोलापूर. सोलापूर. हा. चलो, वेलकम. तुझं स्वागत आहे आणि क्लास व्यवस्थित कर. हा बरं, पोरांनी लक्ष द्या. अय पोरांनी लक्ष द्या रे. आता कोणी लिहू नका. झालं असेल नसेल तरी लिहू नका. ठीक आहे? झालं असेल नसेल तरी लिहू नका. इकडे लक्ष द्या. पायऱ्या आहेत मंदिराला जाण्यासाठीच्या. ही एक पायरी. ठीक आहे? हे तुम्ही म्हणा अशा पायऱ्या असतात का सर? मला येतात तशा मी काढतोय. तुम्हाला ह्याच्यापेक्षा भारी तर तुम्ही तशा काढा. आम्ही काय म्हणणार आहे तुम्हाला? ही दुसरी पायरी, हे तिसरी पायरी, एक नाही रे, चौथी पायरी, आणि ही 5वी पायरी. ठीक आहे? खर्च पायरी दिसून राहिले ना? हां, ठीक आहे. ठीक आहे. हे बा, आणि ह्या पायरीला आपण 1 क्रमांक देऊया, हिला 2 देऊया, हिला 3 देऊया, हिला 4, 5 आणि अशा 50 पायऱ्या आहे ना. 50 पायऱ्या आहेत पोरांनो. आता आपल्याला काय करायचे आहे? या पायरीवर किती फुलं ठेवायची आहेत रे? 1. या पायरीवर किती फुलं ठेवायची आहेत रे? 2. या पायरीवर किती फुलं ठेवायची आहेत रे? या पायरीवर किती फुलं ठेवायची आहेत रे? या पायरीवर किती फुलं ठेवायची आहेत रे? 5. आणि अशाच 50 पायऱ्यांची काय करायची आपल्याला? काय करायचे? 50 पर्यंत बेरीज, म्हणजे 50ची बेरीज करा. म्हणजे काय करायचं? 1 + 2 + 3 + 4 + 5
असं करत करत त्यांची बेरीज करायची आपल्याला आणि मग त्यांना काय होतं उत्तर येतं 100. ठीक आहे. पण पोरांनो आता हे असंही उत्तर येतं हां. मग आता हे किती झाले 3 3 6 6 10 10 5 15. ठीक आहे 10 5 15. जर तुम्ही असं 10पर्यंत गेलो ना पोरांनो तुम्ही बघा हे जे तुमचे अंक आहेत ना 1 हां हे 2 हे 3 हे 4 हे 5 6 7 8 9 आणि 10 यांची जर बेरीज केली ना यांची बेरीज येते 55. परत 11 12 13 14 15 असे 20पर्यंत लिहिलो ना 20पर्यंत याची बेरीज येते 125 सॉरी 155. त्यानंतर 21 22 23 करत 30पर्यंत आलो ना इथे यांची बेरीज आहे 255. असंच पण कितीपर्यंत करायचं मग तुम्हाला 5 म्हणजे एक बघा 1 ते 10 ची बेरीज किती येते म्हणलं मी तुम्हाला 55. 55. म्हणलं मी 11 ते 20 ची बेरीज किती येते म्हटलं तुम्हाला 155. 155. 21 ते 30 ची बेरीज किती येते म्हटली तुम्हाला मी 31 ते 40 ची बेरीज किती येते म्हटलं तुम्हाला मी 355. 41 ते 50 ची बेरीज किती येते म्हटलं मी तुम्हाला. आणि याची बेरीज केल्याच्या नंतर पोरांना तेवढी फुलं लागतील आपल्याला बघा 5 5 5 5 5 जा 5 आणि 5 10 आणि 5 15 आणि 5 20 आणि 5 25. ठीक आहे 25 चे 5 हाचे 2 5 आणि 5 25 आणि 2 27 27 चे 7 हाचे 2. ओके हां आता का बघा होतंय का बघूया आपण किती झाले रे तो 6 आणि 4 10 आणि 2 12 रे पोरांनो हे बा हे 2 म्हणजे 2 आणि 1 3 3 आणि 3 6 6 आणि 4 10 आणि 2 12. अरे बरोबर आहे का अरे बरोबर आहे का हे 2 हे 2 आणि 1 3 3 आणि 3 6 6 आणि 4 10 आणि त्याच्यामध्ये 2 टाकला 12 म्हणजे 1275 फुलं लागणार आहेत. बरं हे पण झालं. हे बी थोडंसं अवघड झालं किंवा तुम्हाला लक्षात राहणार नाही याची बेरीज किती येते याची किती येते याची किती येते याची किती येते. आणखीन एक आहे आपल्याकडं पर्याय तो पर्याय मात्र लक्षात ठेवायचं आणि हे पर्याय लक्षात ठेवायचं दोन्ही पण लक्षात ठेवायचं. जेवढे असे लक्षात ठेवाल ना कॅल्क्युलेशन किंवा वेगळ्या पद्धती तेवढं तुमचा ब्रेन डेव्हलप होईल. ठीक आहे शॉर्टकटच्या मार्गे जास्त जायचं नाही. आता आपण सांगतोय शॉर्टकट काय करायचं पोरांनो किती म्हटले रे किती पायऱ्या म्हटले 50 मल्टिपल करायचं आणि याच्या पुढे 1 ॲड करायचं 51 आणि डिवाइड बाय 2 करायचं इज इक्वल टू करायचं किती येईल इज इक्वल टू सांगा 2 1 जा 2 2 जा 4 5 मधून 4 गेला 1 राहिला इथं झाला 10. अरे बरोबर आहे का 2 5 जा 10. 2 5 जा 10 आणि राहिला वरती 25 मल्टिपल 51 आणि 25 मल्टिपल 51 जर केला पोरांनो 25 1 जा 25 चा 5 फॉरवर्ड 2 25 5 जा 125 आणि ॲड 2 किती झाले 127. आलं का तेच आलं का उत्तर. तर एवढी फुलं लागणार आहे. यस सोपं कोणतं वाटलं तुम्हाला हे पण लक्षात कोणतं ठेवायचं दोन्ही पण. ठीक आहे दिलेली संख्या करायची आणि त्याच्यापुढं 1 ॲड करायचं आणि त्याचं मल्टिपल करून खाल्ल्याने डिवाइड करायचं. अरे हो ठीक आहे 2 ने डिवाइड करायचं खाली 2 ने डिवाइड करायचं कारण ते 2 घेतलं सर म्हणजे x मल्टिप्लाय बाय x प्लस 1 डिवाइड 2. येस आपण एम बी म्हणू शकतो एन बी म्हणू शकतो काही नाही तसं. ओके बरं लिहा आता लिहा एरो करा आणि लिहा काय लिहिणार तुम्ही 1 ते 10 द्या हां 1 ते 10 अंकांची बेरीज बरोबर बेरीज हे आन्सर कोणा 1 2 7 5 कोणाकोणाचं आलं होतं आन्सर त्यानंतर 11 ते
11 ते 20 अंकांची बेरीज पुढे लिहायचं. अंकांची बेरीज काय लिहू नका पूर्ण, फक्त हां लिहा. अंकांची बेरीज लिहा. 11 ते 20 अंकांची बेरीज किती रे? 120. अरे 155. 21 ते 30 अंकांची बेरीज पुढे लिहायचं तुम्ही. 255. 31 ते 40 अंकांची बेरीज किती रे? 355. आणि एवढीच येते बरं का. पुण्याच्याही पुस्तकात बघा तुम्ही, कुठेही बघा, नाही तर निर्विकाच्या पुस्तकात वेगळं येईल. 11 ते 20ची बेरीज निर्विकाच्या पुस्तकामध्ये 160 आहे असं नाही होणार. किती येईल तेवढीच येते. ओके, कुठं पण. त्यानंतर 41 ते 50 इज इक्वल टू. सर तुमची स्क्रीन झाली नाही दिसत आहे? कसं? हां लिहा ना, डायरेक्ट लिहायचं, बेरीजच करायची ना. करा बेरीज. किती होती ते? 5 5 जा 25 जा 5. बरं बेरीज करून टाका. 2 7 चा 27 चा 2 फॉरवर्ड 27 चा 7 फॉरवर्ड 2 किती झालं ते? 12. बरोबर ना? 12. 1 2 7 5 फुले लागतील. लिहा पुढे. फुले लागतील. फुले झाले ते लागतील. ओके. आणि दुसरं एक लिहा पोरांनो इथे, सेकंड मेथड म्हणून लिहा किंवा ट्रिक म्हणून लिहा. ट्रिक म्हणून लिहा. ट्रिक इज इक्वल टू लिहा 50 मल्टिपल 51 डिवाइड बाय 2. ह्या ट्रिकला लोक काय म्हणतात माहिती आहे का? ट्रिक इज इक्वल टू n मल्टिपल n प्लस 1. अरे n मल्टिपल n प्लस 1 डिवाइड बाय 2 असे याला ट्रिकला म्हणतात लोक. तुम्ही म्हणायचं असं म्हणू शकता. लिहा, वाटलं हे कुठं लिहून घ्या. ट्रिक लिहा. n मल्टिपल n प्लस 1 लिहा. ट्रिक हां इथे लिहा ना, पुढे लिहून घ्या ना. ट्रिक पुढे लिहून घे. n इन ब्रॅकेटमध्ये लिहिलं तरी चालते. ओके, ब्रॅकेट करून टाका त्याला. झालं? सर बोल बेटा. कोणती पण संख्या असली तरी 2नेच भागायचं का? हो बेटा, कारण इथं 2 संख्या आहेत ना, 1 आणि 2, म्हणून 2नी भागायचं. ते ॲव्हरेजचा फॉर्म्युला आहे तो. ॲव्हरेज हां ते करायचं आहे ना आपल्याला. मग तर इज इक्वल टू 50 मल्टिपल 51 डिवाइड बाय 2. 2 1 जा 2, 2 2 जा 4, 5 मधून 4 गेला, 1 राहिला, 2 5 जा 10 इज इक्वल टू 25 मल्टिपल 51 इज इक्वल टू 25 1 जा 25 चा 5 फॉरवर्ड 2, 25 5 जा 125 ॲड 2 2 1 2 127 1275 फुले लागतील. लिहा पुढे. फुले लागतील. बरं, इकडे लक्ष द्या आता. सगळं इकडे व्हिडिओ ऑन करा. व्हिडिओ ऑनच ठेवा तुम्ही, काही प्रॉब्लेम नाही. अद्या
आद्या व्हिडिओ ऑन कर बेटा. आद्या व्हिडिओ ऑन कर. निर्विका समजलं काय? निर्विका हो सर. नक्की समजी क्या? ठीक आहे, घ्या 3 नंबरचा क्वेश्चन. एकदम सोपा 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 क्वेश्चन आहे. तो आलेला आहे बरं का. क्वेश्चन नंबर 3. जर कोणाला मराठीचा प्रॉब्लेम आहे का रे? जर 16 सर मला मराठी नाही समजत असं कोणाला वाटते का संजू? जर 16 मुलांचे सरासरी वय 12 वर्षे आहे. हो इंग्लिशवाले कोणाला आहे का प्रॉब्लेम मराठीचा? त्यातील नाही सर. तील 12 मुलांचे सरासरी वय 13 वर्षे आहे. मॅथला आपला टॉपिक कोणता चालू आहे पोरांनो? क्वेश्चन अँड आन्सर. नाही आज चालू आहे पण रेग्युलर डेसिमल ना का फ्रॅक्शन? रिकरिंग डेसिमल. रिकरिंग डेसिमल झाला. ओके रिकरिंग डेसिमल झाला आपला. ठीक आहे. जर 16 मुलांचे सरासरी वय 12 वर्षे आहे, त्यातील 12 मुलांची सरासरी वय 13 वर्षे आहे, तर झालं का लिहून एवढं? हो सर. तर उरलेल्या मुलांचे सरासरी वय किती? सरासरी म्हणजे काय माहिती आहे का? ॲव्हरेज. शक्यतो आपण सॅटर्डे आणि संडेला पोरांनो आपण काय करूया क्वेश्चन आन्सर घेऊया बघा. बरं चला घ्या थोडं सोडवायचा प्रयत्न करा बाजूला आणि 30 सेकंदाच्या आत इकडे येऊया. व्हिडिओ ऑन करा सगळेजण. व्हिडिओ ऑनच ठेवा आपला. हा विंध्यराज चालूच ठेवते बघा. तसाच तुम्ही पण चालू ठेवा तुमचे व्हिडिओ. दिसले पाहिजे ना किती टेन्शनमध्ये आहे एखादं गणित बघून किंवा कुणाला एकदम भारी वाटते अरे अरे सप्पवाला क्वेश्चन आला आहे की नाही. सृष्टी श्रुती एक आली होती ना आपल्याकडे. सर ॲब्सेंट वाटतं आज ती. पण नाही येत ती आता खूप दिवस झाला. सर नाही येत ती. निर्विका तिचं भांडण झालं असेल. नाही सर. तिच्याच क्लासमध्ये आहे ना ती. सर मी आजच तिच्या घरी गेले होते. अभ्यासाला. हो सर खेळायला पण जातो.
विंध्यराज. विंध्यराज बरोबर आहे नाव. हो गया भाई. अरे क्या बात है, बहुत बढ़िया. किती येते रे? $48. वर्ष. ठीक, कोई बात नाही. चला, झालं का सर्वांचं? हो गए क्या? सर 9 वर्षे. ठीक है. सर 42 years. ठीक आहे. बरं पोरांनो, आता इकडे या. म्हणजे व्हिडिओ चालू राहू द्या, माईक बंद करा आणि लिहिणंही बंद करा. व्हिडिओ चालू राहू द्या सर्वांचे. लिहिणं बंद करा. हां, सृष्टी बेटा आता इकडे लक्ष द्या. हे बघा, सरासरी किंवा ॲव्हरेज म्हणजे काय बघा. एक लक्ष द्या. ॲव्हरेज म्हणजे काय? मी म्हटलं 1 2 3 4 आणि 5 यांची ॲव्हरेज काढायची आपल्याला. मग काय करायचं माहिती आहे का? यांची करायची बेरीज 1 2 यांची बेरीज करायची. ओके, याची बेरीज किती येईल ते येईल बघू ना. आता 3 आणि 3 6 आणि 4 10. हां, 15. हे 15 लिहायचं. आणि पोरांनो, हे किती अंक आहेत रे? अरे किती अंक आहेत? अरे किती अंक आहेत? 1 2 3 4 5 अंक आहेत. म्हणून 5 भागायचं. त्यांची बेरीज करायची आणि जितक्या संख्या आहेत तेवढ्याने डिवाइड करायचं. किती येईल? 5 1 जा 5 5 3 जा 15. हे झालं पोरांनो त्यांचं काय? ॲव्हरेज. ॲव्हरेज म्हणजे काय? आणखीन एक सांगतो तुम्हाला मी. मधली संख्या. जो ऑड नंबर असतो त्याच्या मधला अंकाला ॲव्हरेज म्हणतात. यस, तेही पर्याय आणि हाही पर्याय. आता इथं मधला अंक म्हटलं की इकडं 2 सोडायचे आणि इकडे 2 सोडायचे, म्हणजे 3 आलं काय उत्तर? ॲव्हरेज सरासरी म्हणजे बरोबर मधली संख्या. एवढं लक्षात आलं तुमच्या? किंवा सरासरी. आता मोठी एकदम जास्त संख्या दिल्या तर मग काय करणार आपण? ह्या पद्धतीने करतो. सरासरी बरोबर दिलेल्या संख्यांची बेरीज भागिले दिलेल्या संख्या. ठीक आहे. सरासरी बरोबर काय? दिलेल्या संख्यांची बेरीज भागिले दिलेल्या संख्या. आता दिलेल्या संख्यांची बेरीज केली आपण, 1 2 यांची बेरीज केली. किती संख्या आहेत? 5. त्याला 5 ने भाग. राहील का लक्षात? एवढं लक्षात राहील का पोरांनो तुम्हाला? सरासरी म्हणजे काय तर एवढं लक्षात राहील? ओके, एवढं कळलं? ठीक आहे. क्वेश्चन तुम्हाला अंडरस्टँड झालं नाही, काय हरकत नाही. बघू आता. बघा, आता आपल्याला म्हटलंय त्यांनी, हे बघा आपल्याला काय म्हणलंय? 16 मुलांचे सरासरी वय 12 वर्ष आहे. म्हणजे काय? मी तुम्हाला म्हटलंय की सरासरी बरोबर दिलेल्या संख्यांची बेरीज कोणाला लिहायचं नाही, भागिले दिलेल्या संख्या. दिलेल्या संख्या. ठीक आहे. आता काय म्हणलंय? 16 मुलांचे म्हणजे इथं खाली 16 आहे. 16 मुलांचे सरासरी वय किती आहे रे? इथं सरासरी 12 वय, 12 वर्ष आहे. मग त्यांची बेरीज आपल्याला सांगता येईल? अरे येईल की नाही? यांची बेरीज इथं दिली आहे का? दिली आहे का? बघा, आणखी दुसऱ्या वेळेस चांगलं समजणार आहे. दिली आहे का? नाही दिली आहे. मग आता पोरांना आपल्याला माहिती आहे की आता हा ही बेरीज करायची असेल तर आपलं 12 गुणिले 16 होते की नाही हे माहिती आहे का तुम्हाला? बरोबर बेरीज. बरोबर आहे की नाही? मी काय केलं कळलं का? यार यांचं मल्टिपल होतं ना. हे डिव्हिजनमध्ये इकडे केलं की मल्टिपल होतं. इज इक्वल टूच्या अपोजिट केलं की झालं मल्टिपल. मग आता करू आपण. 16 दोन्ही 16 टू 32. हां, 2 आणि 16 1 16 आणि 3 किती झाले रे? 19. बरोबर आहे ना? 19. हो. 192. किती मुलांची बेरीज झाली? 192. 16 मुलांच्या वयाची बेरीज झाली 192. त्यातील 12 मुलांचे सरासरी वय किती आहे पोरांनो? आता परत हे त्या 12चं पण असंच करावं लागेल. 192 आलं हे बघा, पूर्णांचं बेरीज.
आता उरलेले किती आहेत? 12. त्या 16मधून 12 गेले, 4 राहतील. ठीक आहे. तर या 12चं पण असंच करावं लागेल. सरासरी बरोबर सरासरी बरोबर काय करतो आपण? बेरीज भागिले काय? संख्या. अरे बेरीज भागिले संख्या. सरासरी किती म्हटलंय त्यांनी? 13 वर्ष. बरोबर. बेरीज माहिती आहे का? नाही तर नाही, बेचं बे. आणि संख्या किती आहे? त्या 12 आहेत. तर यांची करा बेरीज. म्हणजे आता 13 मल्टिपल यांचं मल्टिपल होतं की नाही रे? 10 इज इक्वल टू बेरीज 25 जे येतील ते मल्टिपल आहे. 13 12 दोन्ही 36. 12 त्रिक 36चे 6 पोरांनो. आणि हातचा किती आला रे? 3. आणि 12 1 12 आणि 3 किती झाले? 15. 156. 156. बघा पोरांनो, आता लक्षात येतं का तुम्हाला? म्हणजे यांचं सगळ्यांचं वय होतं 192. आणि मग ह्या 12 लोकांचं वय किती झालं त्यातून? 156. याच्यातून आपण मायनस करूया. 12मधून 6 गेला, 6 राहिला. 8मधून 5 गेला, 3 राहिला, 36. मग हे 36 काय आले? त्यांची बेरीज आली. पण आपल्याला काय विचारलं त्यांनी? सरासरी विचारले. उरलेले मुलं किती आहेत? 4. अरे उरलेले मुलं किती आहेत? 16मधून 12 मुलं गेली. 16पैकी 12 मुलांचं आपल्याला बेरीज कळली 156. आता 12 मुलांची पण 4 मुलांची माहिती झाली. किती आहे? 36 आहे बेरीज. मग त्याला 4नं जर डिवाईड केलं पोरांना तर आन्सर येईल. पण 4 9 आन्सर 9 इज राईट, जो की आपल्या सम्यक भाऊचा आहे. म्हणजे सम्यक भाऊला कळलेला आहे क्वेश्चन. चला, काही हरकत नाही. आता काही जरी तर तुम्हाला खिचडी थोडी झाली असेल तर व्यवस्थित आता इथं समजणार आहे तुम्हाला. खिचडी झाली का थोडी? हे लिहिलंच तसं खिचडी व्हायसारखं. खिचडी होणार तर काय होईल? ओके. अरे कुणाला खिचडी झाल्यासारखं वाटलं डोक्यामध्ये? डोक्यामध्ये खिचडी झाल्यासारखं कुणाला वाटलं? सृष्टी, तुला पण वाटलं? ओके. विंध्यराजला वाटलं? विंध्यराज समजून जाईल बेटा. आता आपण आता लिहून देताना आणखीन छान पद्धतीने सांगतो, ते समजूनच जातं. ओके. आता हे थोडं असं सांगून दिलं तुम्हाला. आता बघा इकडे लक्ष द्या. हां, आता लिहायचं आहे. आता ॲरो करा आणि लिहा. मराठीमध्येच लिहा आपलं. सरासरी बरोबर वरती लिहायचं. इथे डिव्हिजनमध्ये इथं लिहायचं. तुम्ही इथं, मला जागा नाही म्हणून मी इकडे लिहितोय. दिलेल्या संख्यांची बेरीज भागिले डेनॉमिनेटरमध्ये काय लिहायचं? दिलेल्या संख्या. तुम्हाला उदाहरणात मी सांगितलं होतं की नाही? तुम्ही ब्रॅकेटमध्ये, हे तुम्हाला लक्षात राहण्यासाठी तुम्ही ब्रॅकेटमध्ये असं लिहू शकता. लिहा, ब्रॅकेटमध्ये लिहा. इथं खाली कुठंतरी ब्रॅकेटमध्ये हे असं ब्रॅकेट करा. 1 2 लक्षात राहतं तुम्हाला. लिहा. 3 4 5 यांची सरासरी, यांची करायची बेरीज. लिहा. 1 + 2 + 3 + 4 + 5 आणि डिवाइड बाय किती? 5 इज इक्वल टू पुढे असली इथंच लिहित इज इक्वल टू इथं त्याच्या 5च्या पुढे आणि 1 + 2 + कर. त्यांची कर बेरीज 15. ओके. आणि डिवाइड बाय किती? ते डिवाइड बाय 5. इथं पण डिवाइड बाय लिहायचं. दिलेल्या संख्यांची बेरीज भागिले दिलेल्या संख्या. हां, 5 1 जा 5, 5 3 जा, हे झाला त्याचा. आपल्या क्वेश्चनमध्ये जे आहे ते 12 मुलांचे सरासरी वय आता आपल्याला कळलं. तर लिहा इज इक्वल टू किती? 16 मुलांचे, सॉरी 16 लिहा मुलांचे सरासरी वय किती आहे रे? 12 वर्ष. वय बरोबर 12 वर्ष. मग आता पुढे लिहायचं तुम्हाला किंवा खाली लिहिलं तरी चालते. हां,
सरासरी लिहा, खाली लिहा. सरासरी बरोबर बेरीज भागिले संख्या, आहे की नाही. सगळं लिहिण्यापेक्षा आता काय लिहिता, फक्त बेरीज भागिले संख्या. एवढं लक्षात राहील का तुम्हाला आता? हो सर. ठीक आहे. इज इक्वल टू सरासरी किती आहे 12, बेरीज किती आहे माहीत नाही, संख्या किती आहेत किती आहे 16. लिहा. इथं लिह खाली, बरोबर चुकलं तुझं लिहून. बेरीज 12 वर्ष. आता इथं खाली इथं लिह सरासरी बरोबर. हे लिहिलं नाही तू, लिहिला बेरीज. मग इथं सरासरी किती आहे 12 आहे ना. सरासरी बरोबर 12 हे लिहायचं तुम्हाला. काय लिहायचं आहे, सरासरीच्या ठिकाणी 12 लिहायचं आहे. इज इक्वल टू बेरीजच्या ठिकाणी बेरीज लिहायचे वरती, आणि खाली किती लिहायचे आहे 16. लिहा असं खाली लिह ना, एक ओळ सोडून लिह सुटसुटी. तू खिचडीच करून टाकाय. हां हां, खाली किती लिहिशील? हां, लिह डिवाइड बाय 16. ओके. आता आपल्याला माहीत आहे काय होतं, जर आपल्याला बेरीज करायची असेल तर इज इक्वल टू ह्यांचं मल्टिपल होतं रे पोरांनो, तुम्हाला माहिती आहे ना ते. मग आता काय करणार, 12 मल्टिपल 16 इज इक्वल टू बेरीज किती आहे ते सांगा. 16 दोन्ही 32चे 2 फॉरवर्ड 3 192. आले का 192? हां, म्हणजे त्यांची बेरीज झाली 192. आता दुसरं लिहा खाली. हे झालं सर्वांचं. आता खाली लिहा 12 मुलांचे सरासरी वय लिहा. आता तुम्हाला वाटेल परीक्षेमध्ये असंच करत बसायचं का सर? नाही, परीक्षेमध्ये डायरेक्ट 16 गुणिले 12 आणि 12 गुणिले 13 यांच्यामधून जो काही संख्या येईल ते वजा करायची, 36 भागिले 4 असं करायचं परीक्षेमध्ये. इथं समजण्यासाठी आपण हे सर्व करत आहोत. 12 मुलांचे सरासरी वय किती आहे निर्विका? 13 वर्ष. लिहा खाली सरासरी बरोबर बेरीज भागिले काय रे संख्या. विंध्यराज समजते का भाऊ? थोडा सरासरी किती आहे रे? सरासरी वय 13. इथं 13 लिहायचं. सरासरीच्या खाली 13 लिहायचं. एक ओळ सोडून लिहिणं, सुटसुटीत लिहित राहा थोडा. इथं लिहितं 13 लिहितं. सरासरी किती आहे 13 इज इक्वल टू बेरीज किती आहे लिहा. बेरीज माहीत नाही तर बेरीज लिहा. सुटसुटीत लिहा, कागद वाचवायचा प्रयत्न करू नका. संख्या किती आहेत 12. झालं एवढं? अरे झालं का एवढं? चला पुढे, त्याच्या पुढे लिहिलं तरी चालते. पुढेही तुम्हाला जागा आहे तर पुढे तुम्ही असं करू शकता. इज इक्वल टू 13 गुणिले 12 बरोबर काय बेरीज. तेरा गुणिले 12 किती ते 12 त्रिक 36 चे 6 हातचा 1 12 1 12 आणि 3 15. 156. ठीक आहे. मग आता 16 आणि 12 म्हणजेच काय करायचं, इज इक्वल टू 192 मायनस 156. हे का करतोय कळलं ना? कुणाला कळलं का करतोय ते? हे 12 मधून 6 गेला 6, इथं 8 मधून 5 गेला 3 राहिला. बेरीज किती राहिली आता 36 राहिली. हां, आता करायचं 4 मुलांच्या वयांची बेरीज किती 36 आली. थांबा, झालं लिहून एवढं?
सर आपल्याला त्या 4 मुलांचं उरलेलं वय काढायचंय म्हणून आपण वजा केलं. यस यस, ते उरलेले आहेत ना 4 बाकी. मग एकूण मधून हे 12चे काढले, 12 गेले, राहिले 16 मधून 4. मग 4 मुलांचं बेरीज किती झाली? 36. त्या उरलेल्या 4 मुलांच्या वयांची बेरीज 36. ल्या उरलेल्या 4 मुलांच्या वयाची बेरीज किती आहे रे? 36. म्हणून सरासरी बरोबर हाय, लिहा खाली सरासरी बरोबर. आता परत बेरीज भागिले संख्या. अरे बरोबर आहे का? बेरीज भागिले संख्या. लिहा सरासरी बरोबर. तू जागा सोड ना बाबा, इकडे लिही ना. काय एवढं जागे नको नको नको, नाही ना बस तिथे लिहिलं नको ना. असं मोकळं मोकळं लिहिलं ना पण फ्रेश राहतं भाऊ. तू असं लई गोंधळ करून टाकतोस. नको नाही लिहि ना ते. सरासरी बरोबर बेरीज भागिले. अरे पुढे लई लिहायचे, आणखी पुढे लई लिहायचे. तेवढी जागा वाचून काय करणार आहेस तू? लिहि सरासरी बरोबर बेरीज भागिले संख्या. तेवढे कागद वाचून काय करणार आहे काय माहित. सरासरी बरोबर बेरीज दुसरी घेऊ ना. तू काय टेन्शन घेऊन राहिला? मलाच घेऊन द्यायची ना. तुलाच थोडी आणायची इकडून घरी. बेरीज भागिले संख्या. झालं का रे? हा, आता मग सरासरी बरोबर सांगा. सरासरी लिहा. सरासरी बरोबर. 36 हा भागिले 4. लिहा सरासरी बरोबर 36 भागिले 4 बरोबर 4 1 4 4 9 36. सरासरी बरोबर किती? 36. लिहा सरासरी बरोबर 9. सॉरी, उत्तर 9 आलं. कुणाकुणाचं आलं ते उत्तर? ज्याचं आलं त्याचं वेलकम आहे, स्वागत आहे, अभिनंदन पण आहे, सर्वच आहे. बरं पोरांनो, चला घ्या पुढे. मस्त आहे आणखी एक गणित. समजलं का रे भाऊ? विंध्याराज कुणाकोणाचं आलं नव्हतं? व्हिडिओ ऑन करा, व्हिडिओ ऑन करा, व्हिडिओ ऑन करा सर्वांना पटकन. व्हिडिओ ऑन मध्ये ना वेळ नका घालू. तुम्ही व्हिडिओ ऑन करा बरं. तुम्ही व्हिडिओ ऑनच ठेवा. विंध्याराज समजलं का रे? तर तुमचा आवाज येत नाही? गुतू लागला. आता गुतत होता. आता नाही गुतत ना? नाही सर. गाठ पडली असेल. नाही. इंटरनेटमध्ये गाठ पडली असेल कुठेतरी येता येता, त्यामुळे तिथंच गुंतून राहिला तो. ठीक आहे, इंटरनेटमध्ये पण गाठी पडतात ना. समजलं का विंध्यराज? आता खिचडी झाली का नाही? का खिचडी शिजली? आता खिचडी शिजली. मला वाटते खिचडी शिजली. आता नाही शिजली म्हणजे आपण आता खिचडी सरासरीची खिचडी करून खाऊ शकतो सरासरी, असे जर क्वेश्चन आले तर. ठीक आहे, बरं बघा पोरांनो, आणखीन एक क्वेश्चन आहे, एकदम मस्त क्वेश्चन आहे. तो क्वेश्चन आपण घेतलेला पण आहे. हां, तरी पण काय नाही, घ्या. किती नंबरचा क्वेश्चन आहे? 4. एका प्रश्नाला दीड पान लागले. एका वनात एका वनात 15,000 झाडे आहेत.
आपलं स्वतःचे वन असलं पाहिजे पोरांनो. त्याच्यामध्ये एवढे झाडं वाढवले पाहिजे. तुम्ही 1000 तरी झाड लावा तुम्ही. एका वनात 15,000 झाडे आहेत. कोणी लावते का? एका वनात 15,000 झाडे आहेत. सर मी माझ्या दर बर्थडेला एक झाड लावते. वाव, व्हेरी नाईस. त्यासाठी क्लॅप करा पोरांनो. प्रत्येकाने तेच करायचं. झाडच लावायचं. एक तरी लावायचं, ते वाढवायचं त्याला. एका वनात 15,000 झाडे आहेत. झाड लावायला स्पेस पाहिजे. त्या वनात वनातील 10% झाडे. परंतु तुम्हाला माहिती आहे का, मी वाढदिवस असो, काही असो, कुठलाही आनंदाचा म्हणजे गोष्ट असो, दुःखाची गोष्ट असो, काही असो, झाडच लावतो आणि झाडच गिफ्ट देतो. कुणाचं लग्न जरी असेल, कुणाच्या लग्नाला जरी मला बोलून मी झाडच घेऊन येतो. भांडे बिंडे काय नाही आणत आपण. मग तुम्ही बघा. तुम्हाला वाटलं माझी व्हिडिओ पाठवतो तुम्हाला. लग्नामध्ये झाड घेऊन गेलेला माझ्या मित्राच्या. सगळे बघत होते, रे सरांनी काय आणलं हे झाड. एका वनात 15,000 झाडे आहेत. त्या वनातील 10% झाडे दरवर्षी वाढतात ना. कमी नाही व्हायला पाहिजे, वाढले पाहिजेत. आपण कमी करतोय पोरांनो झाडं कमी करणं म्हणजे पृथ्वीचं आयुष्य कमी करणं आहे. पृथ्वी आपली एवढी सुंदर अशी पृथ्वी, पर्यावरण ही जीवन है, मगर हम ध्यान नहीं देते हैं. पर्यावरण खराब करते हैं. कचरा हाँ. डालते हैं. त्या वनातील 10% झाडे दरवर्षी वाढतात. तर त्या वनात झाड वगैरे टाकलेलं असं एखादा फोटो व्हिडिओ टाकायचं बेटा. सुरुष्टी इतरांना पण त्याचं ना आपल्या ग्रुपला टाकायचं. दुसरीकडे नाही. दुसरीकडे टाकायचं, टाकू शकते, पण आपल्या ग्रुपवर टाकू शकतो आपण. तर त्या वनात झालं. सर 3 वर्षानंतर या वनात 3 वर्षानंतर झाडांची संख्या किती होईल? आता पावसाळा सुरू आहे. रोज नाही तर नाही 8 दिवसातून एक तरी झाड लावा. तुम्ही म्हणाल सर मी वर्षात एक पण लावत नाही. तुम्ही काय सांगू राहिले? 8 दिवसात एक तरी झाड कोण लावते बघू. मला सांगा. पण 3 वर्षानंतर झाडांची संख्या किती होईल? कुठेही लावा. मग ते घरी लावा, शाळेत लावा. सर मी आजच लावलं झाड. शाबाश. ज्याला रोज लावता येईल त्यांनी रोज लावा एक तरी, किंवा 8 दिवसातून एक तरी झाड लावा. पावसाळा सुरू आहे. मस्तपैकी मोठं छान झाड लावा. काय पैसे लागत नाही झाडाला. पैसे लागत असतील तर जाऊ द्या पैसे. कोण्यातरी रूपाने तुम्हाला येतील पैसे. मात्र या पृथ्वीचं संरक्षण होईल. तुम्हाला माहिती आहे का पोरांनो, एक गोष्ट सांगतो याच्यावर. इकडे व्हिडिओ ऑन करा. इकडे एक ग्रेटा थनबर्ग नावाची मुलगी आहे तुमच्या वयाची. काय नाव तिचं? ग्रेटा थनबर्ग. तर ती मुलगी ना तुमच्या वयाची आहे. आणि आपल्या तुम्हाला माहिती आहे युनोची माहिती देखील आपण DK घेतलेली आहे. युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन ही जी संघटना आहे, त्या संघटनेने तिला तुमच्या वयाची मुलगी आहे तर ॲम्बॅसेडर म्हणून तिची नियुक्ती केलेली आहे. का माहिती आहे का? तिनं बसनीच कुठं जात नाही. तिने पेट्रोलच्या कोणत्याच वाहनाचा उपयोग करत नाही. ती प्लॅस्टिकचा उपयोग करत नाही. जिथं पर्यावरणाचा प्रदूषण करत असेल, कुठलं सरकार असो कोणी असो, पर्यावरणाची हानी करत असेल, त्या ठिकाणी जाऊन ती आवाज उठवते. त्या ठिकाणी जाऊन ती सरकारला त्या प्रश्न विचारते. जगात कुठं पण. तर ग्रेटा थनबर्ग आणि अशा इतक्या मुलांपासूनच दुसऱ्या देशाची ग्रेटा थनबर्ग. आलं का लक्षात? तर त्या मुलीचं नाव एवढं मोठं झालेलं आहे. पर्यावरणासाठी तिनं झोकून दिलेलं आहे. 12 वर्षाची आहे, 12, 13, 14 वर्षाची. आता 14 वर्ष झाली ती. तिला पुरस्कार देखील मिळालेला आहे. कोणता पुरस्कार? नोबेल प्राईज भेटलेला तिला. नोबेल प्राईज.
जगातला सर्वात मोठा पुरस्कार कोणता आहे? नोबेल प्राइज. नोबेल प्राइज. आणि जगातला सर्वात मोठा नोबेल पुरस्कार प्राइज. कोणता आहे? आणि भारतातला कोणता आहे? भारतरत्न. भारतरत्न. जगातला सर्वात मोठा पुरस्कार तिनं तुमच्या वयाची असताना मिळवलेला आहे. कोणतं काम करून? तर पर्यावरणाचं, पृथ्वीचं संरक्षण करण्याचं काम करून. मग तुम्ही किमान झाडं तर लावू शकता की नाही? तुम्हाला पुरस्काराचं जाऊ द्या, पण त्याचं समाधान किंवा पृथ्वी वाचते पोरांनो. झाडं जगली तरच पृथ्वी वाचणार आहे. आणि जर तुम्ही झाडं सगळे तोडून टाका, पृथ्वी संपणार. आपण संपू, त्याच्यानंतर एक 10-20 किंवा 100-200 किंवा 1-2 हजार वर्षांनी पृथ्वी संपणार. या पृथ्वीवर जसं मंगळावर कोणी आहे का? राहते का? नाही राहत. राहते का? ज्युपिटरवर कोणी राहते का? सॅटर्नवर कोणी राहते का? अरे राहते का? मर्क्युरीवर कोणी राहते का? मग आपली पण पृथ्वी तशीच होणार आहे. इथे कोणीच राहणार नाही. डायनासोरचं राज्य येईल, आणखी कोणाचं राज्य येईल? आपण काल बघितलं बॅक्टेरियाचं राज्य येईल. व्हायरस लोकांचं राज्य येईल. मग आपला गेम ओव्हर. आपलं संपलं बघितलं राज्य. जर तुम्हाला व्हायरस, बॅक्टेरिया, आणखीन कोणकोणते जे डायनासोर आणखीन जे आहेत अशा परिस्थितीमध्ये, तुम्हाला माहिती आहे बॅक्टेरिया कुठं पण जगतात, माहिती आहे ना? अरे ते व्होल्कॅनोमध्ये पण जगतात, कुठे पण जगतात. किती पण डिग्री तापमान असेल. व्होल्कॅनो आहेत ना आपल्या, बॅरन व्होल्कॅनो म्हणून व्होल्कॅनो आहे, तो आपल्या इंडियामध्ये पण आहे बॅरन. आणि तो काय म्हणतात त्याला, तो तिथं आता पण तो हे होत राहतो, स्फोट होत राहतो. ठीक आहे. तर अंदमान निकोबार बेटमध्ये आहेत, भरपूर आहेत. तर कळलं का? तर आपण जर पृथ्वीचं संरक्षण केलं नाही तर मात्र ही पृथ्वी संपणार आहे. तुम्हाला वाटलं की मग आमच्या नंतर जे काय आणखीन आपले मुलं आणि मुलांची मुलं यांच्यासाठी पृथ्वी जर ठेवायची वाटत असेल तर मात्र पृथ्वीचं संरक्षण आपल्याला करावं लागेल. तुम्हाला वाटतं दुसरं कोणतं करेल ना, जाऊ द्या ना, ग्रेटा थनबर्ग करेल ना, आपल्याला काय करायचे, आपण आपली शाळा करू. पण ते पण शिक्षणच आहे पोरांनो, कळलं का? ग्रेटा थनबर्गनं जसं केलं, तिचं नाव घेतात जगामध्ये घेतलं. तुमचं कोण घेते, माझं कोण घेते? एवढं मोठं काम केलं म्हणून तिचं नाव कोणी घेता की नाही? एवढीशी मुलगी. हे दुसरे बघा सांगतो तुम्हाला, ते ट्रम्प याचा काही जण आहे ना पृथ्वीच्या संरक्षणासाठी नाही, पुरस्कारासाठी असं करतात सगळे. काही जण पुरस्कारासाठी करतात. तर डोनाल्ड ट्रम्प तुम्हाला माहिती आहे, डोनाल्ड ट्रम्प माहिती आहे का? हे डोनाल्ड ट्रम्प जे आहेत, तर हे डोनाल्ड ट्रम्प आहेत, तरी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. अमेरिका हा जगातला सर्वात श्रीमंत देश आहे. अमेरिका हा जगातला सर्वात महान देश आहे. अमेरिका हा जगावर राज्य करणारा देश आहे. आणि या जगावर राज्य करणाऱ्या देशाचे राष्ट्राध्यक्ष प्रेसिडेंट आहेत डोनाल्ड ट्रम्प. आणि ह्या डोनाल्ड ट्रम्पला देखील नोबेल प्राईज भेटला नाही. ते सांगतात मी हे काम केलं, ते काम केलं, मला पण द्या. आणि मी यांची भांडणं सोडवली, मी त्यांची भांडणं सोडवली. पण एक ग्रेटा थनबर्गने काही सांगितलं नाही असं, मी इथं झाडं लावले, तिथं झाडं लावले, त्या देशामध्ये जाऊन मी पर्यावरणाचं संरक्षण, असं काही सांगितलं नाही तिने. तिनं तिचं काम करत राहील आणि तिला नोबेल प्राईज मिळालं. माहिती आहे का? नोबेल प्राईज मिळालेला आहे. तर हे तुमच्या लक्षात असलं पाहिजे. आपण कुठपर्यंत आलो होतो? आधीच्या काळात आपला भारत देश श्रीमंत होता. सर आलं ब्रिटिश येण्याच्या आधी. आलं सम्यक आलं. तू नव्हतं तुझं ग्रेटा थनबर्ग, मी काही सांगत होते लक्ष नव्हतं काय? सर पहिले काढलं होतं सर पहिले. ठीक आहे, काही हरकत नाही. चला सोडवा. एक तुम्हाला 30 सेकंद वेळ आहे. निर्विका व्हिडिओ नाही ऑन करत आहे तू, आद्या व्हिडिओ ऑन कर. सम्यक भाऊ, सृष्टीचा चालू आहे. आद्या जमतंय की नाही? सर हो सर. चला घेऊ द्या पटपट. आपल्याला आज 10 घ्यायची होती, पण ठीक आहे, काय हरकत नाही. जे झाले चांगले झाले. अरे झाले की नाही चांगले क्वेश्चन? हो सर झाले.
निर्विका निर्विका मी सांग का निर्विका सांग का निर्विका समझ में आ रहा है कि नहीं निर्विका? काय सर? समझ में आ रहा है कि नहीं क्वेश्चन? सर हा क्वेश्चन थोडासा अवघड जातोय. ओके, काही हरकत नाही. थोडं अवघड पण गेलं पाहिजे नाही का? नाही सगळं सोपं केलं तर वाटते मग काय नाही, इझी आहे सर्व. सोडून टाक. आलं? हे माझं हे हे शिकवलं आहे पोरांनो मी तुम्हाला, केलं. हे शिकवलेलं आहे. शिकवलं आहे ना भाऊ, सम्यक भाऊ? हो सर, पर्सेंटेज मध्ये शिकवलेले आहे. क्या बात है, बहुत बढ़िया. चला इकडे लक्ष द्या. चला व्हिडिओ ऑनच राहू द्या, इकडे लक्ष द्या फक्त. आता लिहू नका काही, होय काही लिहूचा प्रयत्न करू नका. व्हिडिओ ऑन राहू द्या, फक्त बघा इकडे. बघा पोरांनो, हे जो हा जो क्वेश्चन आहे ना, तर वेगळ्या टाईपचा आहे, पण तो आलेला पण आहे. नवोदयच्या परीक्षेला पण आलेला आहे आणि बाकी पुढच्या परीक्षेला तर कोणत्याही परीक्षेमध्ये येतो. अच्छा, असा प्रश्न आल्याच्या नंतर काय करायचं बघा. कुण्या वनातली झाडं वाढलेली असो, कुण्या शहरामधली लोकसंख्या वाढलेली असो, कुणाकडचे पैसे वाढलेले असो, हां, किंवा कुणाकडचे मेंढ्या वगैरे शेळ्या वगैरे वाढलेल्या असो, काही प्रश्न आले, हां, किंवा गुरं वाढलेले असो, काही असं वाढलेला क्वेश्चन जर आला, काय करायचं बघा. हे लिहून घ्यायचं जसं तसं. लिहू आता. आता लिहू नका, बघा लक्ष आला फक्त, नंतर लिहून देणार आहे परत व्यवस्थित. हे असंच लिहून घ्यायचं. 15,000 ती संख्या आहे, तसंच लिहून घ्यायचं. मल्टिपल करायचं. किती टक्के वाढली? 10%. म्हणजे इथं पण 100 लिहायचं, इथं पण 100 लिहायचं, खाली पण 100 लिहायचं. वरती किती? 10 ना. एक मिनटं वरती 10. एक मिनटं. असे किती वर्ष? 3 वर्ष. मग हे मल्टिपल 3दा करायचं असं. अरे समजे क्या? हे समजे क्या? हे एक झालं की नाही आता? Yes. आता झालं की नाही सांगा तुम्ही. आता काढू आम्ही. आणि मग काय करायचं? 10% वाढ म्हणून पोरांना याच्यात 10 ॲड करायचं. आणि 10% जर कमी झाली तर याच्यात कमी करायचं 10, म्हणजे ते 90 राहतील. आहे की नाही? वाढ म्हणलेलं आहे. चला परत बघूया आपण काय करायचं. हे असंच लिहून घ्यायचं. बघा असा क्वेश्चन आल्याच्या नंतर असेच क्वेश्चनला येतात. 15,000 लिहू का? गुणिले, अरे लक्ष दे, 15,000 गुणिले 10% म्हणले ना, मग ते 100मध्ये 10 टाकले, किती झाले ते? 110 भागिले 100 गुणिले करायचं इथे. 10% म्हणजे 100मध्ये 10 किती झाले ते? 3 वर्ष ना, म्हणून 3दा लिहायचं. असं 2 वर्ष असेल तर 2दाच लिहायचं. मल्टिपल 110 डिवाइड बाय 100. त्यानंतर पोरांनो हे बघा, आता हे 0 कटवायचा, हा 0 कटवायचा. 0 कटवायला आपल्याला लय आवडतं, आहे की नाही? वरचा 0 कटवायचा, खालचा 0 कटवायचा. हे पण 0, हे बी 0 कटवले. आता इथं आणखी बघा, हा इथं काही नाही, म्हणजे एक आहे की नाही? हे वरचा भाग आहे. अरे बरोबर आहे का? हे कसं आहे? हे तर 15,000 मल्टिपल राहिला. आता इथे 11, 10, 11 आणि 10, 11, 10, 11 आणि 10. ठीक आहे. इथे खाली काही नाही, म्हणजे एक असतं पोरांनो, तुम्हाला माहिती आहे ना? आधार एकचा असतो, एकचा आधार असतो. कोणीतरी आधार देतो त्याला, म्हणजे एक असतंच असतं. मग आता बघा, खाली एक आहे, वरची आपण कटवू शकतो. इथं हे 0 कटवला, हा 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 0 कटवला. आता राहिला काय रे? 15 मल्टिपल 11 मल्टिपल 11 मल्टिपल 11. म्हणजेच काय रे पोरांनो? 15 मल्टिपल 11चा क्यूब. 11चा क्यूब. 11चा क्यूब किती आहे? 31. 1331. क्यूब ठेवून द्यायचं, राहू द्यायचं 15पर्यंतची क्यूब. हां, 15पर्यंतची काय हरकत नाही. म्हणजे आता आपल्याला काय करायचे फक्त पोरांनो? 1331 गुणिले 15 करायचे, आहे की नाही रे? 15 1 15ची 5, 15 3 45 आणि 1
46चे 6 हातचे 4, 15 त्रिक 45 आणि 4 किती रे 49, 9 हातचा किती रे 4, 4 15 1 15 आणि 4 19, 19,965 एवढी काय होईल त्याची 3 वर्षानंतर तेवढी झाडं असतील. 15,000 झाडं होती तर 3 वर्षानंतर दरवर्षी 10% झाडं वाढले आणि शेवटी झाडं किती झाली रे पोरांनो 15,965 एवढी झाडं झाली. आणि त्यांनी मल्टिपल आणखी जर 4 वर्ष म्हटलं तर मल्टिपल 4 करायचं तिथंच आधीच, इथं नाही तिकडंच 100 मल्टिपल 100 डिवाइड बाय 100 त्याच्यामध्ये ॲड 10. समजलं का नाही? लिहू? बरं पोरांनो कुणाकुणाला समजलं किंवा कुणाकुणाला खिचडी झाली सांगा. सर मला सर समजलं. नाही समजलं? मला समजलं. सृष्टी नाही? समजलं सर. ओके. खिचडी कुणाकुणाला झाली? समजलं. आद्यराज, विंध्यराज. विंध्यराज, विंध्याराज. समजलं. समझ गया? अरे क्या समझ गया भाई तू? कसं सॉल्व करायचं? कसं सॉल्व करायचं? कसं सॉल्व करायचं? तुम्ही सांगितलं तसं सॉल्व करायचं. कसं सॉल्व करायचं? असं कसं सॉल्व करणार? ठीक आहे बघा इकडे लक्ष द्या. आता लिहायला घ्या, लिहायला घ्या. सर नवी किंमत जुनी किंमत. हां अरे वा वा बरोबर लक्षात आहे तुझ्या. तेच आहे नवी किंमत जुनी किंमत. किती रे ते भारी होतं बघा, किती ट्रिक भारी होते. नवी बरोबर जुनी गुणिले नवी 100 भागिले 100. 100 भागिले हे 100. ट्रिक होती ना आपली. हा. मग तुम्ही मागचे नोट्सच बघितल्या नाहीत कसं लक्षात राहील? हं? ठीक आहे काय हरकत नाही. लिहा लिहा ॲरो करा आणि लिहा लिहा. बरं ते बी घेऊ आपण. नवीन बरोबर जुनी गुणिले 100 भागिले 100 हे ट्रिक आहे आपल्या. याला हायलाईट करून ठेवा. नवीन बरोबर जुनी किती आहे 15,000 गुणिले 100 पण 10% वाढलेली आहे म्हणून आपण 110 इथंच करून घेऊया. चालेल ना पोरांनो? अरे चालेल की नाही? यस. गुणिले 110 गुणिले 110 पुढे पुढेच लिहा तुम्ही, खाली लिहू नका हां माझ्यासारखं. नवीन बरोबर. अरे बाबा तू खाली लिही ना, तू का असं करू राहिला? हां सुटसुटी लिहिणं इथं जागा आहे का? नवीन इथं लिहून राहिला. आणि हे टाक ग्रुपला, कळू दे सर्वांना कसे टाक लिहितोस ती गिचिड मिचिड. ह्या दोघांच्या मध्ये असलं पाहिजे मल्टिपल. झालं का रे? हो सर. बघा इकडे लक्ष द्या. नवीन बरोबर हा 15 जे आहे मल्टिपल 110 डिवाइड बाय 110 काय करणार पोरांनो इथे? सर स्क्रीन ब्लॅक झाली. यस आहे बघा, हे 3 झिरो कटवतो मी आणि हे इथले हे 3 कटवतो. चालते ना? तसं नका करू.
हे बघा, इथला एक कटवा, इथं एक कटवा, इथं एक कटवा, इथं हे कटवा. हां, घ्या खाली एक स्टेप वाढू द्या, काही हरकत नाही. घ्या खाली हे लिहा कटवा, तिथंच कटवलं तरी चालेल. तुम्ही कटवा तिथेच, एक वरचा खालचा, वरचा खालचा, वरचा खालचा. तुम्ही आता परत आता इथं काय आला नवीन, बरोबर 15,000 बरोबर गुणिले, बरोबर नाही रे, गुणिले हे 11, ठीक आहे, भागिले 10 गुणिले 11 भागिले 10 गुणिले 11 भागिले 10. ओके. त्यानंतर हे 0 कटवला, हा 0, इथं खाली काही नाही म्हणजे एक असतो, लक्षात ठेवा. हे 0 कटवला, हे 0 कटवला, हे 0 कटवला, हे 0 कटवला. कटवला का? आता नवीन बरोबर लिहा खाली. नवीन बरोबर काय राहिलं रे? 15 गुणिले 11 गुणिले 11 लिहा 15 गुणिले 11 गुणिले 11 गुणिले 11 बरोबर नवीन बरोबर 15 गुणिले 11चा वर्ग घन किती रे? 1331, 1331 झाला. ओके. आता याचं मल्टिपल करा. नवीन बरोबर किती येतं रे? मल्टिपल करतोय आपण. 13 31 गुणिले 15. 15 1 15 चे 5 हातचे 1. 15 त्रिक 45 आणि 1 46 6 हातचे 4. 15 त्रिक 45 आणि 4 49 9 हातचा 4. 15 1 15 आणि 4 19. लिहा नवीन बरोबर 19,965 लिहा. इथं लिहू का नवीन झाडे? आता खाली लिहू नाही, खाली वाक्य लिहायचे ना. लिहा खालचं एक वाक्य लिहा. त्या वनात तीन वर्षानंतर त्या वनात 3 वर्षानंतर 19,965 झाडे इतकी झाडे होतील. इतकी झाडे किती झाले रे? प्रश्न पोरांनो 4 4 झाले. 4 म्हणजे आमचे 3 पेज झाले. 4 प्रश्न सगळ्यात जास्त तरी हे 2. बरं चला, एक आणखी साधा सोपा क्वेश्चन आहे, पण थोडासा तुम्हाला ट्रिक वाटू शकतो तो. चौथा पेज चालू आहे. थोडा सोपाच घेतो. हां सोपाच आहे. लिहा क्वेश्चन नंबर 5. 1 ते 100 या संख्यांच्या पोरांनो उद्या सकाळी क्लास घेऊ शकतो बरं का लवकर. या संख्यांच्या क्लास आहे. दरम्यान झालं ज्या मूळ संख्या ज्या मूळ संख्येत 7 हा अंक एकक स्थानी येतो. झालं 7 हा अंक एकक स्थानी. एकक स्थान म्हणजे उजवीकडून पहिला अंक, पहिली संख्या, पहिलं स्थान, युनिट प्लेस. मग तू किती वेळ येतो ना? 7 हा अंक एकक स्थानी. झालं 7 हा अंक एकक स्थानी. येतो. झालं का रे?
सर तुम्ही झाला काय झालं? कॅमेरा बंद झाला होता. आता दिसतोय का? हो हे लिहून झालं का सर्वांचं? हो हो सर. हो सर. एकक स्थानी येतो मूळ संख्येचा प्रश्न आहे. अशा दोन अंकी किती मूळ संख्या आहेत? ती मूळ संख्या आहेत. चला साईडला करायचा प्रयत्न करा. काय रे भाऊ? एक अंकी नाही, दोन अंकी चालले. सांगू का? अरे विचार कर, क्वेश्चन पाय काय ते. हां नाही थांब, सांगू नको. सर आलो. व्हिडिओ ऑन करा बेटा, सर्वांनी व्हिडिओ ऑन करा. व्हिडिओ चालूच ठेवा. आता मी शेवटचं सांगतो, नंतर नाही सांगणार ना. चला झालं. किती आलं रे दादा विंध्यराज? 9 ठीक आहे. चला आपण बघूया. सर 6. चला बघूया. काय नाही, सोपा प्रश्न आहे. ज्याला मूळ संख्या पाठ आहेत, 6. ज्याला मूळ संख्या पाठ आहेत, आपण प्राईम नंबर घेतो की नाही? कधी कधी लिहायलाही सांगतो. आज 25 जे काही आपल्या 1 ते 100मध्ये प्राईम नंबर आहेत, 25 1 ते 100मध्ये 25 प्राईम नंबर आहेत. ते प्राईम नंबर आपल्याला तोंडपाठ असले पाहिजेत. तुमच्या अभ्यासाच्या खोलीमध्ये ते लिहून असले पाहिजेत. ठीक आहे. त्याच्यावर क्वेश्चन येतात, कधी कधी त्याच्या पुढे पण जातात. हे सोपा क्वेश्चन आहे, याच्या पुढले येतात. बघा इकडे पोरांनो, बघा आपण काय करूया, ऑल प्राईम नंबर लिहूया. लिहा माझ्यासोबत, लिहा. आता काही हरकत सर नाही. 3. बघूया आपण किती येते. 3 सर 5. बघून घेऊया आपण. क्वेश्चन सोपा आहे, लिहा. 1 ते 100. पोरांनो तुम्हाला मी प्राईम नंबर लय व्यवस्थित लिहून दिलं होतं. त्याची बेरीजही करून दाखवलं होतं आपण. केलं होतं की नाही? 1 ते 100 हो सर. या कसाही प्रश्न आला तरी त्यावर प्रश्न चुकणार नाही. पण ते तुम्ही बघतच नसाल तर मग काही नाही. 1 ते 100 या संख्यांच्या दरम्यान असणाऱ्या मूळ संख्या म्हणजेच प्राईम नंबर. हां, कंसातल्या प्राईम नंबर. लिहिला? एक ओळ सोडून देणार काय असं लिहिलेलं? मूळ संख्या कंसातली प्राईम नंबर.
आता इथे लिही, एक एक ओळ सोडून इथे लिहा. पोरांनो कसं लिहायचं बघा, आपल्याला एक लक्ष द्या. आपण थोडा एक करूया. इथे लिहा 1 ते 10. बरोबर. लिहा 1 ते 10 ते 10. बरोबर. कोणकोणते आहेत 1 ते 10च्या पुढे लिहा? 2 3 5 7 आणि त्यांची पुढे लिहा, कंस पुढे इकडे लिहा बेरीज. बरोबर. किती होती बेरीज त्यांची? आणि इथं पुढे नाही, एक मिनटं हे इथं लिहिल्या संख्या, पुढे लिहा इथं लिहा 4. बरोबर. 4 संख्या लिहा, 4. हां. आणि त्याच्या पुढे लिहा बेरीज. बरोबर. किती होती त्याची बेरीज? ती लिहा बेरीज. 17. लिहा 17. बेरीज बरोबर 17. ओके. आता 11 ते 20चं पण तसंच लिहायचे. लिहा 11 ते 20. खाली एक ओळ सोडून लिह भाऊ. 11 ते 20. व्यवस्थित लिहिलं नाही ना तर नंतर ते वाचा वाटत नाही, म्हणून व्यवस्थित लिहून घ्यायचं. 11 ते 20 मध्ये कोणकोणते आहेत रे? 11 आहे. पुढे लिहा 11 11 13 17 19. ओके. लिहा. आणि बरोबर लिहा किती आहेत त्या? 4 आहेत ना. लिहा पुढे 4 करा. बरोबर 4. आणि बरोबर लिहा बेरीज. किती होती बेरीज यांची? बेरीज बरोबर. हे बघा, ह्या 19 मध्ये 1 टाकला 20 झाला. 20 आणि 10 30. ह्या 30. ओके. ह्या 17 मध्ये 3 20 झाले. 30 आणि 20 50 आणि हे 10 60. लिहा 60. लिहा आता पुढे किती आहे? पुढे 21 ते 30. बरोबर. सांगा कोणकोणते आहेत 21 ते 30 मध्ये? 23 and 29. 23 29. ओके. लिहा बरोबर 2. आणि बेरीज किती होते? सर 29 डबल झालं. 23 29. 52. बेरीज 52. किती? 52. ओके. लिहा 52. 17 60 52 ला हायलाइट करा किंवा त्याला स्क्वेअर करा. त्यानंतर लिहा 31 ते 40 का? लिहा 31 ते 40. सांगा 31 ते 40 मध्ये? 31 37. 37. आणखी नाही का? 68. इज इक्वल टू लिहा 2 आणि बेरीज लिहा. बेरीज किती आहे? 68. चला लिहा बेरीज 68. 68. पुढे लिहा 41 ते 50. कसेही प्रश्न आले तर तुम्हाला ते सुटले पाहिजे पोरांनो. सांगा 41 पण आहे, 43 पण आहे आणि कोणता आहे रे? 47 आहे काय? ओके. 3. बेरीज किती आहे रे? 84. बघा हे 47 मध्ये 3 टाकला 50 झाले. 50 आणि 40. 50 आणि 40 किती? 121. 90 91. 91 मध्ये 10 टाकले म्हणजे 101 झाले. 131. 131 बरोबर का? हो. बेरीज कळली का? चलो हो गया. चला आता पुढे काय? पुढे कोणतं आहे? 51 ते 60.
कोणाला कंटाळा यायला का पोरांना याचा? कंटाळा येत असं बेरीज करायचं. सांगा 51 ते 60 मध्ये किती किती आहेत? कोणकोणते? 51 आहे का? नाही. 50 आहे. 51 कसं आहे? 359. 59 आहे का 59? ओके 59. 59 आणि हे 2. ओके 112. 112. 112. 112. बेरीज लिहा पुढे. बेरीज बरोबर 112. बेरीज 112. चला लिहा 61. 61 ते 70. याच्यामध्ये किती आहेत रे? 61 आहे का? आहे. आणि किती आहेत नंतर? 67. 128. कोण सांगितला? श्वेता. सचिन चौरे. शाबाश श्वेता, शाबाश शाबाश शाबाश, बहुत बढ़िया. 128. चला पुढे 71. अरे 80. किती रे 71 ते 80 मध्ये? 3 आहेत का? हां 3 आहेत. कोणकोणते आहेत? 71, 73, 9. लिहा 3. आणि बेरीज किती येते? सांगा याची बेरीज किती येते? 223. हां 223. 223. ओके लिहा. 3. चला पुढे 81 to 90. 81 83. 89. 83 आहे. 89 आहे. इज इक्वल टू 2 आहे. आणि जी बेरीज आहे पोरांनो 172. बरोबर आहे का? 172. 9 आणि 3 12चे 2 हातचे 2 12चे 2 हातचा 1 8 8 2 16 आणि 1 17. बरोबर आहे का? ठीक आहे. आणि शेवटचा आहे आपला 91. 91 ते 100. किती आहे याच्यामध्ये? एकच आहे. 97. इज इक्वल टू 1 आणि बेरीज आहे 97. 97. ठीक आहे. तुम्ही 125 मूळ अक्षरांची जी बेरीज आहे ती बेरीजही तुम्ही करून घेऊ शकता. जे तुम्ही ह्या चौकोनामध्ये लिहिले त्याची बेरीज तुम्ही नंतर करून घ्या, खाली नंतर करून घ्या. आणि किती आहेत एकूण? प्राईम नंबर 25 आहेत. आता त्याच्यामधले पोरांना तुम्हाला जे सांगितलं ते आपल्याला युनिट ठिकाणी 7 असलेले बघायचे आहेत. युनिट ठिकाणी 7 असलेला पहिला आहे 7. चालेल का हा 7 आपल्याला? नाही चालणार. आपल्याला 2 अंकी पाहिजे. ठीक आहे. तर मग डायरेक्ट पहिला आहे 17. दुसरा कोणता आहे सांगा तुम्ही? 37. त्याला तुम्ही सर्कल करा. हां जे मी हे करतो ते फक्त 5च. बघा कोणकोणता आहे 37. मी सांगतो. त्याला 17ला करा सर्कल किंवा त्याला स्क्वेअर करा वेगळ्या कलरनी आपल्या क्वेश्चनसाठी. त्यानंतर आहे 37. त्यानंतर आहे 47. 47 आहे का? हां 47 आहे. 47. आणखी 67. 67. 77. कुठे 77 97. 77 कसा असेल रे बेटा? सिद्धी 11 7 6 77. 5. हाँ सॉरी. चलो हो गया. म्हणून लिहा खाली क्वेश्चन. एक ओळ लिहा. म्हणून 7 हा अंक संपूर्ण जर विचारलं तर तुम्हाला 7 पण मध्ये घ्यावं लागेल. हां आहे की नाही? संपूर्ण विचारले का त्यांनी? एकक स्थानी 7 असणारे सगळे 2 अंकी विचारले फक्त. 7 हा अंक
सर मग 6 झाले असते. हा 7 हा अंक एकक स्थानी येतो अशा अशा मूळ संख्या किती येतात सॉरी थांबा अशा 2 अंकी मूळ संख्या बरोबर 5. ठीक आहे 5 झाले मध्ये